नमस्कार मंडळी. मंडळी, राखी घरात आल्यापासून सगळ्यांना हसायला मिळतंय. तर आता कॅप्टनने तिला सांगितलेलं आहे फुलगोबीची भाजी बनवून ठेव. तर राखीने अशी भाजी बनवून ठेवलेली आहे. आता तन्वी म्हणते, अगं तू हे काय भाजी बनवून ठेवली आहेस? तर आता तिच्या टोनमध्ये, अगं तू हे काय भाजी बनवून ठेवली आहेस? तर आता राखी म्हणते, अगं तूच बोलली होतीस ना फुलगोबी बनव, मी बनवली, चायनामध्ये अशीच खातात. तर आता तन्वी मात्र जाम भडकते. पण राखीच्या अशा वागण्याने मात्र सगळ्यांनी हसायला चालू केलं. तर मित्रांनो, राखी आहे म्हणून ऍटलीस्ट बिग बॉस पाहायला मजा येते थोडीशी. अदरवाईज तर तेच तेच रटाळ रडणं, तेच तेच गेम्स, बोर झालं होतं. तर मित्रांनो, दुसरीकडे नॉमिनेशनचा टास्क आज होणार आहे. नॉमिनेशनच्या टास्कसाठी सगळ्यांचे फोटो जे आहे एकमेकांच्या गळ्यात आहेत. जसे की विशालच्या गळ्यामध्ये कुणाचं तरी दुसऱ्यांचं, दीपालीच्या गळ्यात रुचिताचं, आणि रुचिताच्या गळ्यामध्ये आरबीचं, आरबीच्या गळ्यात रोशनचं. तर आता ह्या लोकांनी डिसाईड करायचं आहे की कुणाला नॉमिनेट करायचं आहे, कुणाला नाही. पण आजचा एपिसोड किंवा आजचा नॉमिनेशन इतका शॉकिंग का असणार आहे? कारण सॉरी, रुचिता जी आहे ती विशालचं अजिबात ऐकणार नाहीये. सागर पण म्हणतोय की आरबीला टाक, पण रुचिता टाकणार नाहीये आरबीला. विशाल म्हणतो की अगं तू अशी का करतेस? प्राजक्ता पण म्हणते की तू अशी का फिरतेस? तर रुचिता क्लिअरली म्हणते, मला कुणासोबत पण टोळी किंवा काटा ग्रुप सोबत काही खेळायचं नाहीये नॉमिनेशनसाठी स्पेशली. त्यामुळे माझ्या मनात जे येईल मी त्यांनाच नॉमिनेट करणार आहे. कोणीही मला सांगायचं नाही की मी कुणाला नॉमिनेट करावं, कुणाला नॉमिनेट करू नये. त्यामुळे मित्रांनो, आता रुचिता अशी लास्ट मोमेंटला पलटल्यामुळे विशाल जो आहे तो भलता शॉक झालेला आहे. कारण आतापर्यंत रुचिता त्याचा ऐकत आली आहे, पण आता लास्ट मोमेंटला ती नाही म्हटली ना, तर प्राजक्ता पण जाम खवळलेली आहे. तर मित्रांनो, कुणाकुणाला वाटतं की प्राजक्ताला आरबी सोबत प्रॉब्लेम आहे, तिला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, पण तिला त्याच्यासोबत अपोजिटच खेळायचं आहे. ठीक आहे, पण ती ऍक्च्युली विशाल सोबत काही छान दिसत नाहीये ग्रुपमध्ये त्या. पण रुचिताने छान केलं. पाहायला मिळेल आपल्याला आज डिटेलमध्ये नक्की काय झालं आहे. प्रोमो कधीही मिसलिडिंग असतं.